लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज। शमशेरसिंग भोसले यांचा विजय असो, भगवान बिरसा मुंडा यांचा विजय असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। अशा शस्त्राचं करायचं काय? अशा शस्त्राचं करायचं काय? भारतीय संविधानाचा छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बिरसा मुंडाचा, शमशेरसिंग पार्ट्याचा, कोण मत देणार नाही, कोण मत देणार नाही। आदिवासी पार्टी विकासाला, आदिवासी पार्टी संघटनेचा काय मा उपोषण सुरू केलेलं कोणत्या मागण्या आहेत तुमच्या? आमच्या पारधी समाज, आदिवासी आणि आदिम महासंघ संघटनेमार्फत आम्ही महाराष्ट्र राज्य मराठवाडा विभागातर्फे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यातील सर्व पारधी बांधव आम्ही एकत्र उपोषण करण्याचा अवलंब केलेला आहे। आणि या अवलंबासाठी आम्ही तालुका बीड जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तालुका वाईज लोक इथं उपोषणासाठी बसलेला आहोत। आमच्या उपोषणाच्या मागण्या एवढ्या आहे सर, की जे गायरान जमीन वटपट्टे आदिवासी पारध्यांच्या नावे करावे आणि त्यांना 7/12 मिळावा, हे आमचे उपोषणाचे आहे। आणि परत दुसरी आमची मागणी आहे की ज्या आदिवासीच्या जमिनी आहे त्या गैर आदिवासींनी हडप करून या समाजाला भूमिहीन केलेला आहे। कोणाच्या प्लॉटिंग गैर आदिवासींनी हडप करून तो प्लॉट त्यांच्या नावे करून परस्पर मंत्री संत्री आणि पालकमंत्री त्या हॉटेल याच्यासाठी समारंभासाठी हजर राहतात आणि पण विचार केला जात नाही। ह्या 1 महिना झाला, 2 महिने झाले सर, या सगळ्या विभागीय आयुक्ताला निवेदन दिलं, ग्रामीण पोलीस अधीक्षकाला निवेदन दिलं आणि परत जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं। एवढं निवेदन देऊन सुद्धा सर आदिवासी पारधी समाजाचा विचार केला जात नाही। गैर आदिवासींचं नाव काय? गैर आदिवासींचे मालकी हक्क केलेला सीताराम बंशी पवार आणि घेणारा सचिन राठोड याने गेवराई तांडा येथील गट नंबर 85 प्लॉट नंबर 3 मधील त्याचं क्षेत्रफळ आहे 1215। हे क्षेत्रफळ त्यांनी या मालकी ज्याची आहे त्याची सही नाही, काही नाही, परस्पर त्यांनी रजिस्टरी हे करून घेतली सर। अक्षरशः माझ्या समाजाला वाली नाही, म्हणजे पारधी समाजाची जमीन त्यांनी हडप करून स्वतःच्या नावाने करून घेतली। हो, स्वतःच्या नावे करून सुद्धा तिथं दमबाजीचा विषय मांडतात। जर तुमच्या पारधी लोकांनी आम्हाला दमबाजीचा विषय केला तर तुम्हाला जीवेनिशी आम्ही जे आहे मारून टाकू। पोलीस अधीक्षकांना काही निवेदन वगैरे दिलं? पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं सर, विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं, जिल्हाधिकारीला दिलं आणि तिथं जे त्या विभागाचं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला निवेदन देऊन सुद्धा आमच्या कोणत्याही विषयाचे मार्ग अजून आम्हाला दाखवला नाही। याच्यासाठी मी शासनाला एकच विनंती करतो, न घरनादार चावरी बिराड ह्या समाजाची फसगत किती दिवसापर्यंत आम्ही सहन करायची? माझं तर एक म्हणणं आहे, जर आमच्या आदिवासीच्या मागण्या पूर्ण होत नसेल तर आम्ही कोणत्या देशातून आलो, कोणत्या राज्यातून आलो हे तरी आम्हाला दाखवून द्या। जे करून हे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं, ज्या संविधानाच्या आधारे आम्ही मागण्या मागतोय, गैर संविधानाच्या मागण्या मागत नाही। संविधानात तरतूद आहे,
तरतुदीनुसार आम्ही मान्य करत आहे. त्यांनी काय सांगितलं, सर तुमच्याकडे पाठपुरावा आहे का? जे अतिक्रमण जमिनीत तुम्ही सातबारे मागत आहे, तुमच्याकडे पाठपुरावा आहे का? सर जर पाठपुरावा नसेल तर तुम्ही बेदखल करा, आणि जर त्या कार्यक्रमाच्या आमच्या मागण्या लायक असेल तर शासनाला हे मान्य करावंच लागतील. शासनाने बरेच जी.आर. काढलेले आहे की गायरान नाव- शासनाने जी.आर. काढले. शासनाने एकीकडे महसूल मंत्री म्हणतात आदिवासी पारधी समाजाला स्थायिक करा, यांना वनपट्टे गायरान जमीन देण्यात यावी, आणि हे सगळं नियोजन माननीय त्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला दिलं, विभागीय आयुक्ताला दिलं, आणि 10 लाखापर्यंत जे व्हॅल्युएशन आहे ते जिल्हाधिकाऱ्याला दिलं, 20 लाखाचं व्हॅल्युएशन जे आहे ते विभागीय आयुक्ताला दिलं. हे सगळे पत्र त्या अर्जाला लावलेले आहे सर. तरी हे शासन आम्हाला काय म्हणतं, ते मुठभर काय, ते मुठभर चणे असताना चावून फेकून गिळून टाकतो, अशी आमच्या समाजाची परिस्थिती आज झालेली आहे. किती दिवसापासून तुमचं आमरण उपोषण चालू आहे? आता मी 15 तारखेपासून अमर उपासना बसलो. 3 विभागातले लोक पारधी समाज माझा आहे सर. त्यांनी आम्हाला असे उडाउडीचे उत्तर दिले. आमचा समाज एकत्रित होऊ नये, संघटित होऊ नये. त्यांनी त्याच्यासाठी आम्हाला काय म्हणले का, आता आचारसंहिता आहे, 1 तारखेपासून निवेदन दिलेलं आहे सर उपोषणाचं. यांनी आम्हाला कोणताही मेसेज टाकला नाही, आम्हाला कोणतं बी निवेदन दिलं नाही, आणि काहीही केलं नाही. आणि आज रोजी आज 15 ते आज 17 तारीख आहे, आमच्याजवळ एक बी अधिकारी आला नाही. आमचे काही लोक उपोषण करते, काहीची BP लव झालेली. सर जर कधी माझा पारधी समाज एखादा व्यक्ती दगावला तर शासन काय आमचा पुतळा बांधणार नाही. त्याच्यासाठी शासनाला एकच विनंती आहे, आम्ही हे संघर्ष करो या मरो, शेवटपर्यंत चालू ठेवू. तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे? आमचं पुढचं पाऊल हेच राहील, जर शासनानं उपोषण करून जर आमची ध्येय धोरण आखलं नाही ना, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मार्गी लावल्या नाही, तर रस्ता रोको करू. आणि शेवटचं एक आमचं ब्रीद आहे, ह्या जगण्यासाठी असं तर कुजून मारणार आहे, तर आत्मदहन करून आम्ही या शासनाच्या दरबारी मारणार आहोत. काय नाव तुमचं? माझं नाव जयनारायण घनश्याम चव्हाण, राहणार टाकळी शिंपी, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सरकारने जे तरी एकीकडे जी.आर. काढलेला आहे की 2011 पूर्वीचे जे सरकारी जागेवर अतिक्रमण केलेले आहेत त्यांना जे ते रेग्युलर करणार आहे, तर त्यामध्ये तो मी लोकांनी अर्ज केला आहे का तिकडे? सर सगळे निवेदन देऊन आतापर्यंत पहिल्याने 45 दिवस उपोषणाला बसलो, पावसात बसलो, सर्व हाताने पाणी शिंपलं, पाल टाकला, त्या पाण्यात चिखला हाताने फेकला, शासनाला कदर आली नाही. त्याच्यासाठी म्हणलं शासन आपल्या मनावर काय घेत नाही, तर सगळ्या विभागातल्या सगळ्या जिल्हा वाईज, विभागावाईज, तालुका वाईज माझा पारधी समाज एकट्ठा केला. तर त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला उत्तर दिलं, तुम्ही उपोषण मोडलं तर बरं, नाहीतर तुम्हाला जेलमध्ये टाकू. सर पहिल्यानंच दरोड्या दाक्याच्या केसमध्ये आम्हाला जेलमध्ये टाकलं. तुम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करून सुद्धा ते तुम्हाला अधिकारी धमकी देतात. हा, दडपण आणि आम्हाला दमबाजीचा विषय करतात. सर जिसका कोई नहीं है उसका तो खुदा है यारो, हे मला माहित आहे. जिसका कोई नहीं उसका मीडिया है यार. हा